श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असताल आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान जावो। तर आज आहे संडे आणि आज स्वराला स्कूलला आहे सुट्टी। सकाळ झालेली आहे आणि मला नाश्ता पण बनवायचा आहे। तर संडे म्हटलं काहीतरी स्पेशल बनवायचं माझा थोडासा प्रयत्न असतो। तर आज पण मी एक काहीतरी वेगळी रेसिपी बनवणार आहे। जमले तर मी पूर्ण रेसिपी शेअर करेन, नाही तर मग मला जसं जमेल त्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण आता उशीर झालेला आहे। आणि काल मी इंस्टावर एक कुकिंग व्हिडिओमध्ये एक रेसिपी पाहिलेली, तर त्याच्यापासूनच मी आज रेसिपी बनवणार आहे। तर इथं मुलांच्या आंघोळ्या झालेल्या आहेत, स्वराची आंघोळ झालेली आहे। त्यात स्वराचं हेअर कट करायचं आहे, कारण स्कूलमध्ये मोठे केस चालत नाही, नाही तर मग वेण्या घालायला लावतात। तर इथे शौरीची पण आंघोळ झाली आहे। हो काय, तुझी आंघोळ झाली का? आम्हाला नाश्ता वगैरे करायचा आहे, तर आता मी पहिल्यांदा नाश्ता वगैरे बनवून घेते। तर चला मग आजची रेसिपी स्टार्ट होणार आहे। तर आपल्या घरामध्ये जे काही अवेलेबल आहे त्याच्यातूनच ही रेसिपी आहे। पोहे आणि रवा हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच, तर त्याचीच ही रेसिपी आहे। तर या रेसिपीसाठी मी पोहे जाडसर असे मिक्सरला करून घेतलेले आहेत आणि रवा आहे तसाच वापरलेला आहे। यापासून मी अशी छानपैकी रेसिपी बनवलेली आहे। तर तळून घ्यायचं आहे आणि शौर्याला स्माइली आवडतं, त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी छोट्या स्माइली केलेल्या आहेत। तर सुरुवातीला मी तेल चांगलं कडकडीत उकळून घेतलेलं आहे आणि जेव्हा आपण हे वडे सोडतो त्याच्यानंतर फ्लेम मीडियम केलेली आहे, कारण वडे म्हटल्यानंतर क्रिस्पीपणा हा आलाच पाहिजे, तेव्हाच मग ते खाण्यामध्ये मज्जा असते। तर इथे माझे बाकीचे वडे तळून झालेले आहे आणि हे राहिलेले मी आता तळतीये। तर कसे वाटले नक्कीच सांगा। तर आताच माझी रेसिपी बनवून झालेली आहे, तर खूप छान अशी रेसिपी बनलेली आहे, तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। तर मी 1 कप पोहे आणि रवा घेतला होता, जवळजवळ 2 वाटीला थोडासा कमी। तर त्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढ्या दह्यामध्ये ते मळून घेतलं, एक 10 ते 15 मिनटं ते रेस्ट करायला ठेवलं। त्याच्यानंतर बटाटे वगैरे उकळून घेतले आणि मग जे आपण पीठ वगैरे मळून ते ठेवलं होतं त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा, त्याच्यानंतर आलं लसूण मिरची कोथिंबीर हे मी वाटून घेतलं, ते त्याच्यामध्ये टाकलं, मीठ जिरं। तर तुम्हाला भाज्या वगैरे ॲड करायच्या असेल तर तुम्ही त्या पण करू शकता। तर मी ते छानपैकी पुन्हा एकदा मळून घेतलं आणि आपण उडीद वडे कसे करतो त्या टाईप बनवलं आणि तळून घेतलं। तर थोडीशी गडबड असल्यामुळे मला जास्त व्हिडिओ काही शूट करता आला नाही, तर जेवढा जमला तेवढा मी केला। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, खूप हेल्दी रेसिपी आहे आणि पोहे आणि रवा हे आपल्या घरामध्ये असतंच। तर मी जी काही रेसिपी बनवली जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं त्याच्यातनंच ती रेसिपी होती, त्याच्यामुळे मी ट्राय केली आणि खरंच खूप छान झाली। पहिल्यांदा मला वाटलं होतं की हा पदार्थ फसू शकतो, पण खूप छान झालं। तर नेक्स्ट टाइम मी जेव्हा बनवेन तेव्हा पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। तर आशा करते की तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघता आणि जर तुम्ही बनवली तर कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी एवढ्या गडबडीत करून सुद्धा ती खूप छान झाली, तर तुम्ही निवांतमध्ये केली तर ती अजून छान होईल आणि जितक्या भाज्या वगैरे त्याला तुम्ही ॲड करता तेवढं ते छान होईल। चला मग मुलं आणि आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो, तर या सगळ्यांनी नाश्ता करायला। मित्रांनो, मी आता दुपारचा स्वयंपाक बनवतीये। तर आज दुपारच्या जेवणामध्ये आहे मुगाच्या डाळीचं वरण भात, तसंच मी भरलेलं वांग बनवणार आहे। तर ती रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेली आणि मिस्टरांना ती रेसिपी खूप आवडते। तर आज मी तशा प्रकारे भरलेल्या वांग्याची रेसिपी करणार आहे। तर याच्यासाठी आपल्याला वाटण वगैरे काहीच लागणार नाही, साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। तर मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करणार आहे। तर स्वर आणि शौर्य TV पाहतात, ते TVचा आवाज तुम्हाला येत पण नसेल कदाचित। तर इथं माझं वरण भात बनवून झालेला आहे आणि आता वांग्याची भाजी बनवायची आहे, तर ती बनवते आणि शेवटी राहिलेल्या आहेत चपात्या। तर आता मी चला स्वयंपाक वगैरे करून घेते। तर चला मग आता तुम्हाला मी ती रेसिपी शेअर करते।
तर इथं मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर कट केली. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपले जे घरचे मसाले असतात ते ॲड केलेले आहेत आणि चवीपुरतं पीठ घातलेलं आहे. तर इथं वांगी चिरून पाण्यामध्ये ठेवली होती. तर आता ही जी वांगी आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मग वांगी अळणी लागत नाही. अशा प्रकारे जी उरलेली सगळी वांगी याला मीठ लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हा जो मसाला तयार करून घेतलेला आहे हा वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व वांग्यांमध्ये आपण हा मसाला भरून घेतलेला आहे. तर इथं ठेवलेला आहे तेल गरम करायला. त्याच्यानंतर याच्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर थोडेसे मसाले घातलेले आहे आणि ही वांगी याच्यामध्ये घालून आपल्याला मस्तपैकी झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. तर 2 मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे आणि हे परतून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून परत थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. तर 50% वांगी शिजून झाल्यानंतर हा जो राहिलेला मसाला आहे हा याच्यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून पूर्ण वांगी शिजेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. वांग्याची भाजी पूर्ण झाल्यानंतर मी ती फायनली कशी दिसते ते दाखवेल. तर जे जुने सबस्क्रायबर असेल त्यांनी माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी टाकली होती तेव्हा पाहिलं असेल. तर जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी थोडक्यात शेअर केलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्कीच सांगा. तर आता फक्त चपात्या करून घ्यायच्या राहिलेल्या आहेत. तर स्वयंपाक झाल्यानंतर आम्हाला करायचं आहे जेवण. जेवण वगैरे झाल्यानंतर स्वराचं हेअरकट पण करायचं आहे. तर बघू जमलं तर मग तुम्हाला हेअरकट पण शेअर करेन. तर ब्युटी पार्लर वगैरे झालेलं आहे त्याच्यामुळे मला हेअरकट वगैरे जमतात. स्वराचं हेअरकट शक्यतो मीच करते, मी तिला कधी पार्लरमध्ये घेऊन जात नाही. तर आज तिचे नॉर्मल थोडेसेच केस कापायचे आहेत. तर तिचं हेअरकट वगैरे करणार आहे जेवल्यानंतर. तर जमलं तर ते पण तुमच्याशी शेअर करेल. चला मग नंतर भेटूया. तर फायनली इथं माझी भाजी बनवून झालेली आहे. तुम्ही पण नक्कीच करा, खूप टेस्टी लागते ही भाजी. त्यानंतर इथं आहे मुगाच्या डाळीचं वरण, भात आणि चपात्या. तर आताच माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर मग अशी मी इथं आमच्या इथं दवाखान्यामध्ये कॅम्प होतं. तर लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, तसंच आता सध्या जे व्हायरल इन्फेक्शन होतं आहे मुलांना त्याच्यासाठी कॅम्प भरवला होता. तर मी तिकडं गेले होते. आयुर्वेदिक सुवर्णप्राश म्हणून हे ड्रॉप दिलेलं आहे दोघांना सुद्धा. याच्यामुळे भूक वगैरे वाढते. तर दर 3 महिन्याने हे कॅम्प आमच्या इथं भरतं. तर मग मी याची फी होती 20 रुपये, ती परवा भरली आणि आज रविवारी कॅम्प भरवलं होतं. तर मग अशी जाऊन मग हे औषधंसुद्धा घेऊन आलेले आहेत. तर आता आम्हाला जेवायचं आहे. तर स्वरण शौर्य बाहेर खेळायला गेले ते, आता त्यांना बोलवते आणि जेवण वगैरे करतो. चला मग नंतर भेटूयात. तर मी आता स्वराचं हेअरकट करणार आहे. तर 1.5 ते 2 महिन्यांनी मी तिचे केस 1 इंच कट करत असते. तिच्या केसांना खूप वाढ आहे आणि स्कूलमध्ये कसं केस वाढलेले चालत नाही, त्याच्यामुळे मग तिचे केस कट करते. सुरुवातीला केसांना खूप सारं पाणी मारून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी तिच्या केसांना सिरम लावलेलं आहे थोडंसं आणि असं मिडलचं सेक्शन घेऊन आपल्याला गाईडलाईन काढून त्याच्याप्रमाणे सर्व केस कट करून घ्यायचे आहेत. कोणाला घरी केस कट करायचं ट्राय करायचं असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. हेअर कट करताना आपल्या हाताची बोटे जितके स्ट्रेट राहतील तेवढा तो हेअर कट छान होतो. तर हेअर कटसाठी प्रॅक्टिसच हवी असते. कोणतीही गोष्ट शिकायची म्हटलं तर प्रॅक्टिसशिवाय काही पर्याय नाही आहे. हेअर कटला खूप सारी प्रॅक्टिस हवी असते. तर सुरुवातीला प्रत्येकाचाच हेअर कट चुकतो, पण तो प्रॅक्टिसने हळूहळू जमतो.
जी मिडलला आपण गाईडलाईन घेतलेली आहे तीच पुढे कंटिन्यू करत सर्व केस कट करायचे आहेत. तर केसांची आपण जितके चांगली काळजी घेईन तेवढे आपले केस सुंदर असतात. आणि केस 6 महिन्यांनी तरी ट्रिम करणं जरुरी आहे. आणि केस ही अशी गोष्ट आहे की एक ठराविक वयापर्यंत ते जरी आपण कट केले तरी ते वाढत असतात. त्याचबरोबर आपण केसांना तेल लावणं सुद्धा जरुरी आहे. तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जेवणामध्ये सर्व गोष्टी आवश्यक आहे ज्या केसासाठी त्या असल्या पाहिजेत. म्हणजे थोडक्यात आपला आहार परिपूर्ण असायला हवा. प्रोटीनचा जास्त आपण जेवणामध्ये समावेश केला पाहिजे. तसेच केसांसाठी आपण लो बजेटवाले शॅम्पू वापरतो, त्याच्यामुळे सुद्धा ती केसांना आपल्या हानी पोचते. त्यामुळे मग शॅम्पू कंडिशनर हे चांगल्या क्वालिटीचे वापरावे असं मला वाटतं. आता प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार शॅम्पू वगैरे यूज करत असतो, पण मग केसांचे जे परिणाम असतात दुष्परिणाम मग ते आपल्याला भोगायला लागतात. तर अशा प्रकारे माझं फायनल हेअर कट झालेलं आहे. आता सेटिंग करायची आहे. आता सुरुवातीला मी इथं ड्रायरच्या साहाय्याने केस कोरडे करून घेते. त्याच्यानंतर जो पॅडेड ब्रश असतो आणि मग सर्व केस छानपैकी सेट करून घ्यायचे आहे. माझा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडासुद्धा इन्फॉर्मेटिव्ह असेल तर मला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशा प्रकारे तुम्ही हेअरकट करू शकता. आय होप की तुम्हाला माझ्या या टिप्स आवडल्या असेल. तर इथं फायनली तिचा हेअरकट झालेला आहे आणि ती लहान असल्यामुळे मी ड्रायर कमी दिलेला आहे. मित्रांनो आता झालेले आहे संध्याकाळ, तर आमचा चहा वगैरे झालेला आहे. स्वराचा हेअरकट सुद्धा दुपारी मी केला आहे. तर तुम्हाला कसा वाटला तिचा हेअरकट ते नक्कीच सांगा. स्वरा करते होमवर्क आणि आमचं शौर्य इथं लोळतोय, तर खेळणी वगैरे काढून बसलेलं आहे. शौर्य त्याच्या पप्पांच्या मागं लागलेला म्हणून रडत होता. तर आज संडे असल्यामुळं चिकनची भाजी करणार आहे, तर चिकन वगैरे आणून दिलेलं आहे. आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.